हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू आपली इंजिनिअरिंग. आजचा आपला इंग्लिशचा हा डे 7 आणि आज एक अतिशय इम्पॉर्टंट टॉपिक घेऊन आलोय, ज्याला आपण आरसी किंवा रिडिंग कम्प्रिहेन्शन असंही म्हणतो. व्हिडिओला सुरुवात करण्या अगोदर जेही चॅनलला नवीन आहात किंवा जे फर्स्ट टाइम आपला व्हिडिओ बघतात त्यांनी चॅनलला सबस्क्राईब करून घ्या. चॅनलमध्ये तुम्हाला सगळे इंजिनिअरिंग रिलेटेड ज्याही एक्झाम्स होतात, टेक्निकल नॉन टेक्निकल, याचे व्हिडिओ फ्री ऑफ कॉस्ट डिटेल्समध्ये भेटून जातील. आतापर्यंत आपल्या प्लेलिस्टला आपण टेक्निकलचे ऑलमोस्ट 70+ व्हिडिओज अपलोड केले. नॉन टेक्निकलवर तुम्हाला ॲप्टिट्यूड भेटून जाईल आणि इंग्लिशचे आतापर्यंत आपण मेजर टॉपिक्स कव्हर केलेत. आणि आजचा आपला हा वन ऑफ द मेजर टॉपिक आहे रिडिंग कम्प्रिहेन्शन. चला व्हिडिओला सुरुवात करूया. बघा, रिडिंग कम्प्रिहेन्शन जर म्हटलं तर भरपूर मुलांच्या डोक्यात एक गोष्ट नक्की भरली असते की सर एक मोठा पॅसेज एक्झामला विचारले जाणार, ज्याच्यावर काहीतरी क्वेश्चन्स विचारले जाणार आणि ते क्वेश्चन अटेम्प्ट करायचे म्हटले तर मला पूर्ण पॅसेज वाचावं लागणार, ज्याला खूप जास्त वेळ जाणार आणि त्याच्यामुळे मी हा क्वेश्चन स्किप मारणार. हा बहुतेक मुलांचा अप्रोच असतो, जो की अतिशय चुकीचा आहे. जर तुम्हाला असं वाटत असेल की आरसीला शॉर्टकट नाहीये, आरसीला काही अप्रोच नाहीये, तर तुमचा हा गैरसमज मी आज दूर करून देणार आहे. आरसीलाही बाळांनो आपला एक स्वतःचा अप्रोच असतो. जर तो अप्रोच फॉलो केला ना तर कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क्स तुम्ही आरसी मध्ये घेऊ शकतात. कमीत कमी वेळ ह्या लाईनला अंडरलाईन करा, कारण एक्झामला वेळ नसतो एवढा पॅसेज डिटेलमध्ये वाचणं, आणि तो पॅसेज वाचून आपल्याला काय घरी खिशात भरून घेऊन जायचा नाहीये. आपल्याला फक्त खाली दिलेले क्वेश्चन्स अटेम्प्ट झाले, विषय संपला पॅसेजचा. तर यासाठी काय अप्रोच आहे का, तर त्याचं सोल्युशन घेऊन आजच्या पर्टिक्युलर व्हिडिओमध्ये आलोय. एक अप्रोच पहिले डिस्कस करेल की रिडिंग कम्प्रिहेन्शन नेमका अटेम्प्ट कसा करायचा, हा माझा पहिला पॉईंट असेल. नंतर तुमच्याकरता पॅसेज पण घेऊन आलोय, तो तुम्हाला मी स्वतः अटेम्प्ट करून दाखवेल की पॅसेज अटेम्प्ट कसे करायचे. इथं आज मी जो पॅसेज घेतो तो त्याचे आन्सर जितके महत्वाचे नाही त्याच्यापेक्षा महत्वाचे हे मी पॅसेज हँडल कसा करतोय, कारण पॅसेज हँडलिंग इज व्हेरी इम्पॉर्टंट. ठीक आहे, चला व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिला क्वेश्चन जो मुलांच्या डोक्यात असतो, सर व्हॉट इज रिडिंग कम्प्रिहेन्शन. रिडिंग कम्प्रिहेन्शन असतं तरी काय, याचा मिनिंग काय असतो. कारण भरपूर सारे मुलं आहेत जे नवीन आहेत, कारण ज्या मुलांनी ऑलरेडी बँकेचे काही अटेम्प्ट दिले किंवा बँकेचे एक्झाम दिले त्यांच्यासाठी हा टॉपिक बिलकुल नवीन नाहीये, पण बाकीच्यासाठी नवीन आहे. बघा, आरसी किंवा रिडिंग कम्प्रिहेन्शन नावातच लिहिलंय की तुमची अंडरस्टँडिंग किती, तुम्ही किती प्रॉपरली तो पॅसेज वाचताय, त्याची तुमची अंडरस्टँडिंग किती आहे याची टेस्ट घेणं म्हणजेच काय, आरसी सॉल्व्ह करणं. सो इट इज बेसिकली ऑल अबाउट तुमचा वे ऑफ अंडरस्टँडिंग, की तुमचं मॅनर्स कसं आहे. तुम्हाला कोणताही एखादा पॅसेज दिला किंवा एखादी न्यूज तुम्ही वाचली, तुमची अंडरस्टँडिंग कशी आहे ना याची टेस्ट तुमची आरसी मध्ये घेतली जाते. राईट आहे. सो याच्यामध्ये तुमची बेसिकली रिडिंग कॅपेबिलिटी टेस्ट केली जाते. आरसी मध्ये पॅटर्न एकदम सिंपल फॉलो होतो. तुम्हाला एक पॅसेज गिवन असतो, ठीक आहे, एक पॅसेज गिवन असतो आणि त्याच्यावर व्हरायटी ऑफ क्वेश्चन्स विचारले जातात. कोणकोणत्या टाईपचे क्वेश्चन विचारले जातात ते ऑब्व्हियसली मी तुम्हाला सांगणार आहे, पण सध्या फक्त पॅटर्न एक्सप्लेन करूया. पेशन्स ठेवा, हळूहळू वन स्टेप वरती चढत जाऊया, म्हणजे ज्या मुलांना काहीच माहिती नाही त्यांना आयडिया लागून जाईल असतं काय. सो एक गोष्ट तर कळाली, एक पॅसेज एक पॅराग्राफ तुम्हाला गिवन असणार आणि त्याच्या बेसवर काही क्वेश्चन्स विचारले जाणार. तुमच्या कोणकोणत्या टेस्ट होणार किंवा तुमच्या कोणकोणत्या गोष्टी ज्या तुम्हाला आल्या पाहिजे, तर याच्यामध्ये तुमच्या रिडिंग टेस्ट, तुमची व्होकॅब्युलरी टेस्ट, कारण काही गोष्टी व्होकॅब्युलरी पण बेस असतात, तुमची अंडरस्टँडिंग, या सगळ्या गोष्टी याच्यावर कुठेतरी टेस्ट केल्या जातात. राईट आहे. सो याच्यामध्ये या सगळ्या गोष्टी तुमच्या पिक्चरमध्ये येतात. आता सर रिडिंग कम्प्रिहेन्शन मध्ये कोणकोणत्या टाईपचे पॅसेज विचारले जाऊ शकतात, हा पण एक क्वेश्चन आहे. तर याच्यामध्ये बघा, जनरली पॅसेज तुमचे सोशल सायन्सेस, राईट आहे, मग त्याच्यामध्ये तुमची हिस्ट्री झाली, सोशलॉजी झाली, गव्हर्नमेंट रिलेटेड काही पॅसेज झाले, तर जे पण सोशल एखादी ऍक्टिव्हिटी कंडक्ट केली जाते त्याच्या बेसवर तुमचे काय असणार, याच्यावर कुठेतरी पॅसेज विचारले जाऊ शकतात. नंतर सायन्स बेसवर एखादा कधी कधी बायोलॉजीचा पॅसेज येऊन जातो, फिजिक्स, केमिस्ट्री, हे जे सब्जेक्ट आहे तुमचे, ॲस्ट्रॉनॉमी, बॉटनी, याचेही पॅसेज एक्झामला विचारले जाऊ शकतात. मी फक्त ते टॉपिक सांगतोय ज्याच्या बेसवर पॅसेज विचारला जाऊ शकतो. ठीक आहे, म्हणजे तुम्हाला एक आयडिया लागेल की पॅसेज येतात तरी कुठून. ह्युमॅनिटीजवर कधी कधी पॅसेज येतात, आर्टचा, म्युझिकचा, लिटरेचर, राईट आहे, नंतर फिलॉसॉफी, या रिलेटेड सुद्धा पॅसेज एक्झामला येतात. किंवा मग एखादा बिझनेसचा पॅराग्राफ विचारला जाऊ शकतो, मग इकॉनॉमिक्स झालं, मार्केटिंग झालं, एखादा एचआर टाईप एखादं ऍक्टिव्हिटी झाली, या सगळ्या गोष्टी विचारल्या जाऊ शकतात. व्हेरी इम्पॉर्टंट थिंग, सध्या मार्केटला अराउंडिंग चालू काय, जसं बघा सध्या शहराचे नामांकन चालू आहे. औरंगाबादचं छत्रपती संभाजीनगर झालं, ते एक चांगली ऍक्टिव्हिटी, म्हणजे ह्या अशा ऍक्टिव्हिटी कंडक्ट केल्या जातात ना, ह्या आपल्या समाजात होणाऱ्या डेली ऍक्टिव्हिटीज. जसं बघा, कोरोनामध्ये जेव्हा पेपर्स मुलांनी दिले ऑनलाईन, तेव्हा कोरोना रिलेटेड पॅसेज आले होते. सो थोडंसं ना आपण अलर्ट राहिलं पाहिजे की समाजात चालू काय.
खूप जास्त चान्सेस असतात की तिथून पॅसेज पडून जातात. म्हणून इंग्लिशमध्ये नवीन काही करायचं नाही. आरसी म्हणजे एखादा न्यूजपेपर डेली बाय करा, त्याचं फक्त फ्रंट पेजला बघा कोणता पॅसेज आलाय, कारण जनरली फ्रंट पेजला ज्या न्यूज असतात त्या हायलाईट असतात पूर्ण दिवसभराच्या. सो तो पॅसेज एकदा वाचून घ्या, त्याच्या रिलेटेड येण्याचे चान्सेस खूप हाय असतात. लकीली जर असं झालं की तुम्ही जो डेली ऍक्टिव्हिटी वाचता तोच पॅसेज एक्झामला येऊन गेला, तर तुम्हाला कमीत कमी आयडिया असते, नाही मी हे वाचलंय, हे याच्या रिलेटेड विचारलं गेलंय. एवढी जरी आयडिया लागली ना तरी 50% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतो. सो पॅसेज येतो कुठून याचा जर मला कोणी आन्सर विचारला, सर पॅसेज ते काही लोक मॅजिकली स्वतः क्रिएट करत नाही. पॅसेज इन द सेन्स एखादा न्यूजपेपर मधूनच ऍज इट इज उचलला जातो, ज्या डेली ऍक्टिव्हिटी होतात तिथून. राईट आहे. याच्यावर थोडा फोकस केला पाहिजे. ज्या मुलांची न्यूजपेपर रिडिंग ॲबिलिटी चांगली असते ना, जे लोक डेली न्यूजपेपर रीड करतात त्यांना हा पार्ट सोपा पडतो, कारण त्यांना सवय लागलेली असते की याच्यामध्ये विचारलं काय गेलं, त्यांची ती मेंटॅलिटी झालेली असते. आपण आयुष्यात कधी इंग्रजी वाचत नाही, घरी कधी पुस्तक उघडून बघत नाही, कधी पेपर वाचत नाही, आणि एक्झामला जाऊन डायरेक्ट पॅराग्राफ वाचायला बघतो, मग आपल्याला झोप येते, आळस येतो. सो ते अवॉइड करण्यासाठी एक सवय लावून घ्या, नाही काय दररोज एक पॅसेज वाचण्यासाठी सुरू करा, कमीत कमी एक्झाम पर्यंत. राईट आहे. चलो आगे बढ़ते. आता बघा याच्यामध्ये सगळ्यात इम्पॉर्टंट म्हणजे का क्वेश्चनचे पॅटर्न काय काय येऊ शकतात. मी तुम्हाला म्हणलं ना, एक पॅसेज असणार. सॉरी, माझा आवाज थोडा तुम्हाला एकदम हेवी येत असेल, माझी तब्येत खरंच खूप डाऊन आहे, पण खूप गॅप झाला होता म्हणून मी सुरू केलं. सो आवाजाकरता रिअली सॉरी. आपण कॉन्सेप्ट महत्वाचा आहे, ठीक आहे, तो समजून घ्या. आवाजाला प्लीज माफी माफी असावी, ठीक आहे. चला, कोणकोणत्या पॅटर्नचे क्वेश्चन्स आरसी मध्ये विचारले जातात ते बघूया. याच्यामध्ये बघा, एखादा पॅसेज दिला ना, त्याच्याबद्दल काय असणार माहिती का, इन्फ्रन्स. इन्फ्रन्स म्हणजे काय रे, त्या पॅसेजमध्ये काय ट्रू आहे का फॉल्स आहे. म्हणजे एखादा पॅसेज सपोज दिला की बँकिंग बद्दलचा पॅसेज दिला, आणि तुम्हाला विचारलं की बँकिंग बद्दल हे स्टेटमेंट खरं आहे का, मग तुम्हाला खाली ऑप्शन असणार की येस नो टाईप ऑफ सिनारिओ असणार. तर तुम्हाला पॅसेजची अंडरस्टँडिंग किती आहे ना, ते वेगवेगळ्या क्वेश्चनमधून टेस्ट केले जाणार की पॅसेजमध्ये हे दिलेलं आहे खरं आहे का. सो तुमच्या अंडरस्टँडिंगनुसार तुम्ही आन्सर देऊ शकता. स्ट्रक्चर. स्ट्रक्चर म्हणजे कसं माहिती का, तुमचा बिगिनिंग आणि एंडिंगच्या पॅराग्राफमध्ये रिलेशन विचारलं जाईल. सपोज एखादा पॅसेजमध्ये तुम्हाला 3 पॅराग्राफ देऊन दिले, क्वेश्चन कसा असला माहिती का, हाऊ द फर्स्ट पॅराग्राफ इज रिलेटेड टू थर्ड पॅराग्राफ. ऑब्व्हियसली ह्या गोष्टी त्या लोकांना माहिती की तुम्ही पॅसेज स्किप करू शकतात, म्हणून तुमची रिडिंग किती प्रॉपर आहे हे तुम्हाला प्रत्येक पॅटर्न मध्ये क्वेश्चन मध्ये जाणवणार. ऑब्व्हियसली शॉर्टकट मी तुम्हाला सांगेल, काही काळजी करू नका, फक्त पहिले पॅटर्न लक्षात घ्या. नंतर व्होकॅबलरी हा पार्ट एक्झामला जनरली फॉलो होतो. पॅराग्राफ मध्ये काही वर्ड अंडरलाईन किंवा बोल्ड केलेले असतात. ते बोल्ड याच्याकरता केलेले असतात कारण तुम्हाला त्याचा मिनिंग कुठेतरी खाली विचारलाय. राईट आहे. सो याचा मिनिंग माहीत असणं खूप जरुरी आहे. याचा मिनिंग माहीत नसेल तर काय करायचं मी पुढे सांगितलं, फक्त सध्या लक्षात ठेवा पॅटर्न कसा फॉलो होतोय. सो पॅराग्राफमध्ये एखादी लाईन अंडरलाईन असणार आणि तुम्हाला त्याचा सिनोनिम्स किंवा अँटोनिम्स म्हणजेच काय समानार्थी किंवा विरुद्धार्थी शब्द एक्झामला विचारून घेणार. आणि लास्ट बट नॉट लिस्ट, हे जनरली क्लर्क एक्झामला फॉलो होणारा पॅटर्न आहे. ऑब्व्हियसली बँक पॅटर्नच डिस्कस करतोय कारण एक्झाम IBPS कंडक्ट करणार आहे. सो कधी चान्सेस याचे पण आहे की तुम्हाला विचारणार की विथ रिस्पेक्ट टू अबो पॅसेज तुम्ही याला टायटल काय देऊ शकता. टायटल कळतं ना रे, धड्याचं जसं एक टायटल असतं ना, नाव असतं. सो पूर्ण पॅसेज वाचून तुम्हाला काय वाटतं, या पॅसेजला तुम्ही काय नाव देऊ शकतात, ह्या टाईपचे क्वेश्चन्स पण एक्झामला फॉलो होतात. सो हा 4 जे पॅटर्न्स मी घेतले हे मोस्ट फ्रिक्वेंटली विचारले जाणारे पॅटर्न्स आहेत. याच्यावर मोस्टली क्वेश्चन्स फॉर्म होतात. टायटल काय असलं पाहिजे, पहिला पॅराग्राफ शेवटच्या पॅराग्राफ लोक कसा रिलेट करतोय, ही लाईन जी दिली गेली ही पॅसेज बद्दल ट्रू आहे की फॉल्स आहे, मग एखादं वर्ड अंडरलाईन करून देणार, याचा सिनोनिम अँटोनिम काय असला पाहिजे आणि ऑप्शन देणार. हा पॅटर्न एक्झामला फॉलो होतो. बघा हळूहळू एक आयडिया लागत असेल की आरसी नेमकं असतं काय, फक्त पॅसेज म्हणून सोडता येणार नाही ना, पॅसेजमध्ये विचारलं काय काय जातं ह्याही गोष्टी थोडी आयडिया लागली पाहिजे. तर हा एक महत्वाचा पार्ट आहे. नंतर बघा, आता थोडीशी स्ट्रॅटेजी डिस्कस करूया की पॅसेज सॉल्व्ह कसा करायचा. बघा प्रत्येकाचे आपापले ओपिनियन आहे. युट्यूबला जर तुम्ही शोधलं ना, रिडिंग कम्प्रेन्शन हाऊ टू सॉल्व्ह, तुम्हाला नंबर ऑफ व्हिडिओज भेटून जातील, नो डाऊट. प्रत्येकाचा आपला पॅटर्न असतो. मी कधी असंच म्हणणार नाही की माझाच पॅटर्न फॉलो करा, मी फक्त जो पॅटर्न मला इझी वाटला तो तुमच्या समोर ठेवतोय, बाकी चॉईस इज युअर्स. तुम्ही एकदा हा पॅटर्न पहिले फॉलो करून बघा गोष्टी इझी होत आहेत का, नाही झाल्या तर तुम्ही स्वतःचा पॅटर्न फॉलो करू शकतात, काहीच अडचण नाही. बघा मी काय बोलतो माहिती का, पहिले पॅराग्राफ वाचण्यापेक्षा ना पहिले क्वेश्चन रीड करा. कारण बघा पूर्ण पॅराग्राफ हा इम्पॉर्टंट नाहीये. क्वेश्चन 4 ते 5 क्वेश्चन तुम्हाला विचारले गेले, त्यासाठी प्रत्येक पॅसेजची प्रत्येक लाईन इम्पॉर्टंट आहे का रे, बिलकुल नाही. ही गोष्ट तर कॉमन सेन्स आहे. जर मला पॅराग्राफमध्ये 5 क्वेश्चन विचारले तर 5 क्वेश्चन पॅराग्राफच्या प्रत्येक लाईनीवर डिपेंड आहे का, बिलकुल नाही. 5 क्वेश्चन कुठेतरी पॅराग्राफमध्ये आजूबाजूला अटकले मला शोधायचे, म्हणून पहिले क्वेश्चन वाचून घ्या. क्वेश्चन वाचल्यानंतर क्वेश्चनमध्ये जे की पॉईंट आहेत
जसं सपोज राहुल असं नाव क्वेश्चन मध्ये दिलं, त्याला अंडरलाईन करा, राहुल विषयी काहीतरी विचारलंय. किंवा सपोज एखादं पर्टिक्युलर इव्हेंट दिलाय की सेलिब्रेशन चालू आहे, सेलिब्रेशन हा वर्ड वापरला, तर पॅराग्राफमध्ये सेलिब्रेशन कुठं वापरला गेलंय का हे मला क्रॉस व्हेरीफाय करण्यासाठी मी काय करेल माहिती का, काही की पॉईंट नोट डाऊन करून ठेवेल. ऑब्वियस पेपर ऑनलाईन तुम्हाला अंडरलाईन करता येणार नाही, तुमच्याकडे जे तुम्हाला रफ वर्कसाठी दिला तिथे हे पॉईंट थोडे थोडे लिहून घ्या. जास्त वेळ लागत नाही, प्रॅक्टिस करून करून या गोष्टी होतात. राईट आहे. एकदा मी काय करेल, क्वेश्चन्स रीड करेल, क्वेश्चन मध्ये इम्पॉर्टंट पॉईंट थोडे अंडरलाईन करेल, नंतर माझा स्ट्रॅटेजी काय असेल माहिती का, नंतर मी पॅसेजकडे जाईल. आता पॅसेज मी थोडासा फास्ट वाचेल. का फास्ट वाचेल माहिती का, मला पॅसेजमध्ये जास्त इंटरेस्ट नाही. माझा इंटरेस्ट कशा आहेत, जे मला क्वेश्चन विचारले त्याचे आन्सर मला भेटत आहेत का. मग मी काय करेल, पॅसेज वाचताना जे जे इम्पॉर्टंट की पॉईंट्स मी क्वेश्चनमधून नोट डाऊन केलेले ऑलरेडी, मी शोधेल पॅसेजमध्ये मला कुठे ते भेटतात का. राईट, हा माझा अप्रोच असेल. दुसरा, एकदा पॅसेज वाचून झाला का एक गोष्ट स्वतःला विचारा, हा पॅराग्राफ एखाद्या गोष्टीच्या प्रॉब्लेमविषयी बोलतोय की एखाद्या गोष्टीचं सोल्युशन देतोय. कारण दोन टाईपचे पॅराग्राफ असतात. एक तर समाजात काय चालू आहे त्याचे प्रॉब्लेम दिले, समाजात हे चालू आहे, समाजात हा प्रॉब्लेम आहे, समाजात तो प्रॉब्लेम आहे. किंवा पॅराग्राफ समाजात ज्या गोष्टी ऑलरेडी चालू आहे त्याच्यावर सोल्युशन, त्याच्यावर उपाय काय काय शकता याच्यावर पण देऊ शकतात. सो पहिले बघा, प्रॉब्लेम हा जो पॅसेज दिलाय ना, हा प्रॉब्लेम रिलेटेड आहे की सोल्युशन रिलेटेड आहे, हे माझा अप्रोच असेल. नंतर त्याच्यामध्ये की प्लेअर कोण आहे. की प्लेअर म्हणजे काय, सपोज तुम्ही एखादा मूवी बघता, तर ऑब्व्हियसली फोकस कोण असतं, हिरो आणि हिरोईनवर फोकस असतो. तसा प्रत्येक पॅसेजचा एक हिरो असतो म्हणजे असतो. पॅसेज नेमका बोलला कोणाविषयी केलाय, पॅसेज कोरोनाविषयी बोललाय, पॅसेज एखाद्या बँकेविषयी बोललाय, पॅसेज एखाद्या रिलेटेड मोबाईल डिव्हाइस विषयी बोलतोय, पॅसेज एखाद्या शहराविषयी बोलतोय. एक की हिरो त्या पॅसेजचा नक्की असा, त्या की हिरोला पकडा की त्याच्याविषयी बोलल्या गेले, वर्णन कोणाचे केले गेले याच्यावर थोडासा फोकस ठेवा. बघा, पूर्ण पॅसेज मी पहिल्या पण सांगतोय महत्वाचा नाहीये. मला थोडे की पॉईंट्सवर फोकस करायचे की कोणकोणते की पॉईंट्स एक्झामसाठी इम्पॉर्टंट आहेत, जे तुम्हाला खाली क्वेश्चन्समध्ये विचारले गेले. तर ही झाली तुमची अनालिसिस. मी पहिले क्वेश्चन्स वाचून घेणार, क्वेश्चनची इम्पॉर्टंट गोष्टला काय करणार, अंडरलाईन करत जाणार, आणि त्याच्यानंतर पॅसेजमध्ये जाणार. मला बघेल मी ते वर्ड कुठे मॅच होतात का, आणि जसा मला तो वर्ड भेटला मी चेक करेल की प्रॉब्लेम मध्ये कुठेतरी तो वर्ड होता का, मग मला त्याचं सोल्युशन तिथल्या तिथे भेटून जाईल. सो विदाऊट रिडिंग कम्प्लीट पॅसेज माझ्याकडे ऑलरेडी आन्सर असेल, कारण मला माहिती याच्यावर क्वेश्चन्स विचारला गेलाय, अप्रोच कळतोय. सपोज तुम्हाला एखादा वर्ड प्रॉब्लेम मध्ये दिसला आणि तोच तुम्ही पॅसेज नंतर सुरू केला वाचायला, आणि तुम्हाला कळलं की पहिल्याच पॅसेजमध्ये तो वर्ड वापरलाय, तर ऑब्व्हियसली तिथंच कुठे त्याचा आन्सर भेटून जाणार. सो विदाऊट रिडिंग कम्प्लीट पॅसेज तुमच्याकडे ऑलरेडी त्या क्वेश्चनचा आन्सर आलेलं असेल. मग जरी वेळ होऊन गेला तरी पण पॅसेज जरी वाचणं झाला नाही तरी 4 ते 5 क्वेश्चन तुम्ही सोडून घेतले या अप्रोचने. म्हणून मी बोलतो हा पॅटर्न महत्वाचा आहे. कारण एकदा तुम्ही पॅसेज कंप्लीट वाचणार, मग क्वेश्चनकडे जाणार, मग क्वेश्चनकडे गेल्यानंतर परत पॅसेजकडे जाणार की बाबा हे वाक्य कुठे आहे का शोधत बसा. तर उलट का करायचं, म्हणून पॅटर्न नेहमी असा फॉलो करा, पहिले क्वेश्चन्स मग पॅसेज. ठीक आहे. आता बघा काही टिप्स देतोय, एक्झाम पाठवून महत्वाचे आहे. बघा, जर पॅसेजमध्ये दॅट या नावाचं कंजक्शन कुठे दिसलं तर ऑब्व्हियस त्याच्या नंतरचे पॉईंट जनरली इम्पॉर्टंट असतात. तसं बघा, एक्झाम्पल देतो. श्लोक टोल्ड हर दॅट ही इज नॉट गोइंग फॉर एक्झामिनेशन. बघा, दॅट वापरलंय. दॅट नंतरचं वाक्य खूप इम्पॉर्टंट आहे. वाक्य काय बोलतंय की तू परीक्षेला जाणार नाहीये, ही इन्फॉर्मेशन इम्पॉर्टंट आहे. मग दॅट नंतर बघा, जनरली आपण दॅट नंतर जे सेंटेन्स बोलतो ना, शी टोल्ड हर दॅट, पुढचं खूप महत्वाचं आहे. काय बोलली बाबा, ती बोलली ते महत्वाचं नाही, ती काय बोलली ते महत्वाचं आहे. म्हणून दॅट नंतरचे वाक्य जनरली इम्पॉर्टंट असतात. सो बॅचमध्ये कुठे दॅट वगैरे दिसलं अंडरलाईन करून घ्या. खूप हाय चान्सेस त्याच्यावर क्वेश्चन्स कुठेतरी एक्झामला विचारायला असू शकतो. नंतर बघा स्ट्रक्चर वर्ड. आता बघा, काही जे वर्ड्स आहेत, हाऊ एव्हर, मोर एव्हर, हे अतिशय महत्वाचे. हाऊ एव्हर किंवा मोर एव्हर नंतर जी पण इन्फॉर्मेशन गिवन असते ना, ती खूप महत्वाची असते. बघा, हाऊ एव्हर ही वॉज नॉट प्रिपेअर्ड फॉर एक्झामिनेशन. म्हणजे काय महत्वाची इन्फॉर्मेशन काय दिली, तो एक्झामसाठी काय नव्हता, प्रिपेअर नव्हता. बघा, तो एक्झामला जाणार नव्हता, पण का जाणार नव्हता त्याचा आन्सर कोणी दिलं मला, हाऊ एव्हर नंतरच्या सेंटेन्सने मला याचा आन्सर दिलं की तो एक्झामला का जाणार नव्हता. का जाणार नव्हता, बिकॉज ही इज नॉट प्रिपेअर्ड फॉर एक्झामिनेशन. सो मोरल ऑफ द स्टोरी, जेव्हा मला दॅट सारखे वर्ड दिसतील किंवा काही हाऊ एव्हर, मोर एव्हर सारखे वर्ड पुढे पॅसेज दिसेल तर त्याला अंडरलाईन करा. त्याच्यानंतरच्या सेंटेन्समध्ये हाय चान्सेस आहे की क्वेश्चन्स विचारले जाऊ शकतात. मग जर पॅसेज सोडवायला वेळ कमी ना, मी काय करेल, पटापटा बघेल हाऊ एव्हर, मोर एव्हर कुठे दिसतंय का, दॅट कुठे दिसतंय का, त्याच्यानंतरचे सेंटेन्स काय गिवन आहे तेवढी इन्फॉर्मेशन कलेक्ट करून क्वेश्चन सॉल्व्ह करण्याचा प्रयत्न करेल. बघा, शेवटी पॅसेज कसा येतो हे तर कोणालाच नाही माहिती, राईट आहे. आपण फक्त अप्रोच डिस्कस करू शकतो, जेणेकरून पॅसेज कसा येऊ द्या. सगळ्यांकरता नवीन असं नाही की कोणाला पॅसेज ऑलरेडी माहिती आहे, असं तर बिलकुल नाहीये, राईट आहे. एक्झाम मध्ये सगळ्यांना पॅसेज अननोन आहे. सो ऑब्व्हियसली जो बेस्ट अप्रोच फॉलो करेल तो त्या पॅसेजला डील करू शकतो प्रॉपरली. नंतर बघा, काही आणखी टिप्स आहे. असे काही वर्ड आहे ना, हू, हुम, विच,
व्हॉट, वेअर, दॅट हे तुम्ही हे दॅट नसला पाहिजे ऍक्च्युली. ठीक आहे, दॅट आपला ऑलरेडी मागे झाला होता ना. दॅट नंतरचे वर्ड इम्पॉर्टंट आहे. काय रिलेटिव्ह क्लॉजचे वर्ड असतात जे की स्टार्ट विथ रिलेटिव्ह प्रोनाउन्स. जर वर्डिंग याने सुरू झाली, दॅटने सुरुवात केली, त्याच्या अगोदर काही सेंटेन्स नाहीये, व्हेअरने वर्ड सुरू, एखादा सेंटेन्स सुरू झालं तर दॅट इज नॉट ऍट ऑल इम्पॉर्टंट. किंवा बघा कधी कधी असं हायपन करतं ना रे, असे 2 हायपन लावतात आणि मध्ये एक सेंटेन्स लिहून देतात. तर त्याही केसमध्ये हे एवढं इम्पॉर्टंट नसतं. मी का बोलतोय, कारण मला कमी वेळेत पॅसेज सॉल्व्ह करायचं, मला ह्या गोष्टी कळल्या पाहिजे कोणत्या गोष्टी इम्पॉर्टंट आहेत कोणत्या नाही आहेत. मग सर जर त्याच्यामध्ये क्वेश्चन विचारला गेला तर मग ठीक आहे ना, विचारला गेला तर बाकीचे तर क्वेश्चन अगोदर सॉल्व्ह होऊन जातील. त्या एका प्रश्नाकरता मी पूर्ण पॅसेज तर वाचू शकत नाही ना. नंतर बघा 2 गोष्टी असतात. हायपनचं पण कळलं ना, जर हायपनच्या मध्ये काही सेंटेन्स घेऊन असेल तर मी ते इग्नोर करू शकतो. नंतर असे काही वर्ड यूज झाले तेही मी थोडेसे इग्नोर करू शकतो. पण कधी, जेव्हा एखादं सेंटेन्स या वर्डने स्टार्ट होत असेल तेव्हा. नंतर बघा 2 टाईपचे क्लॉजेस असतात, एक डिपेंडंट क्लॉज आणि एक इनडिपेंडंट क्लॉज. डिपेंडंट कळतं ना, एखाद्यावर निर्भर असणे आणि एखाद्यावर निर्भर नसणे. सेंटेन्स वाचा म्हणजे कळेल. आय विल गो देअर इफ दे कॉल मी. बघा आय विल गो देअर, मी तिथे जाईल, हे इंडिपेंडंट आहे, याच्यावर कोणी डिपेंडन्सी का. पण इफ दे कॉल मी, इफ दे कॉल म्हणजे का, जर त्यांनी मला फोन केला तर मी तिथे जाईल. इथे डिपेंडन्सी, कोणाची डिपेंडन्सी आहे, जर त्यांनी मला फोन केला तर. सो डिपेंडंट सेंटेन्स मी जनरली एक्झामला काय करू शकतो माहिती का, इग्नोर करू शकतो. इनडिपेंडंट सेंटेन्सकडे जनरली काय असते, मोर इन्फॉर्मेशन असते. तर हे सगळे पॅटर्न्स आहेत बघा. सगळेच पॅटर्न एक्झामला फॉलो होतील असं बिलकुल नाही, पण एक अप्रोच कुठेतरी एक्झामला लागेल. एक कुठेतरी ना एक इन्फॉर्मेटिव्ह, मला पॅसेज मधून जी इन्फॉर्मेटिव्ह मेसेज आहे ना तोच कलेक्ट करून मला मॅक्झिमम क्वेश्चन सॉल्व्ह करता येतील. जसं एक्झाम्पल देतो, जर पॅसेजला 5 क्वेश्चन विचारले गेले तर माझा अप्रोच हा बिलकुल नाही की मला 5 पैकी 5 मार्क्स यावे. माझा अप्रोच काय माहिती का, मला 3 ते 4 मार्क्स जर येऊन गेले ना माझा अप्रोच वापरून कमीत कमी वेळेत. बघा 5 मार्क्स येण्यासाठी जर तुम्ही 15 मिनिट वेस्ट करता ते, आणि हाच अप्रोच वरून 3 ते 4 क्वेश्चन जर तुम्ही 5 मिनिटांमध्ये सॉल्व्ह करता ते, तर माझ्या मते ना हे 5 मिनिटं वर्थ आहे. 5 मिनिटात 3-4, मग त्या एका मार्क्स करता किंवा त्या 2 मार्क्स करता मी माझ्या आणखी 10 मिनिटं वेस्ट नाही घालू शकत. तोच टाइम मी कुठे इन्व्हेस्ट करू शकतो, ऍप्टिट्यूड मध्ये इन्व्हेस्ट करा, रिझनिंग मध्ये इन्व्हेस्ट करा, टेक्निकल मध्ये इन्व्हेस्ट करा, स्कोर चांगला येईल. राईट आहे, हा माझा अप्रोच आहे. सो काही मुलं आहे ना अदरवाईज घेतात, नाही सर असं कसं इग्नोर करून देणार आम्ही, हे इग्नोर केलं तर आमचे मार्क्स जाईल ना, जाऊ शकतात, पण मॅक्झिमम मार्क्स स्कोर होऊन जाईल. एक्झामला इमोशनल होऊ नका. एक्झामला पहिले स्वतःचं इम्पॉर्टन्स ओळखा, टायमाचे इम्पॉर्टन्स ओळखा की मला कुठे जास्त वेळ द्यायचा आणि कुठे कमी वेळ द्यायचा आहे. मग जर आउट ऑफ मार्क घ्यायचे, मग अर्धा घंटा पॅसेज वाचत बसा, ऑब्व्हियसली मार्क्स येऊन जातील तुम्हाला, पण त्या मार्क्सचा फायदा आहे का रे, काही काहीच नाही. मी काय बोललो स्टार्टिंगला, माझा सेंटेन्स काय होतं, कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क्स जर घेता येत असतील तर तो बेस्ट अप्रोच असेल एक्झामचा. राईट आहे. चला, हे थोडं तुम्हाला मला टिप्स अँड ट्रिक्स द्यायचे होते. आय होप थोडीशी तुमची अंडरस्टँडिंग लागली असेल. आता काय करूया माहिती का, आपण मी तुम्हाला जितकेही टिप्स दिले ना त्याच्यावर एक पॅसेज सॉल्व्ह करून बघूया की खरंच वर्क होतंय की नाही, हे थोडं टेस्ट करूया. हा पण एक गोष्ट आली मला टेस्ट करायची. दुसरी महत्वाची गोष्ट म्हणजे काय, तुम्हाला आयडिया लागेल की पॅसेज हँडल कसा होतोय. राईट आहे, कारण तेही तितकंच महत्वाचं आहे. पॅसेज हँडल करणंही तितकंच महत्वाचं. फक्त थिअरी सांगून दिली आणि बोललो करा आता एक्झामला, तर तितकं वर्कआउट नाही होणार. बघा पॅसेज दिलाय, आता थोडंसं काय स्क्रीनवर थोडा प्लस मायनस होणार, कारण तुमच्याकडे कसं पॅसेजच्या बाजूलाच क्वेश्चन असतात, इथं तसं नाहीये. बघा पॅसेज दिला गेलाय, हा काहीतरी पॅसेज आहे, मी रीड करणार ऑब्व्हियसली, पण त्याच्या अगोदर मी तुम्हाला काय बोललो होतो, मी थोडंसं क्वेश्चनकडे जाईल. कारण माझा अप्रोच काय, पहिले क्वेश्चन्स कशाबद्दल विचारले गेले, मी थोडंसं ना पहिले अप्रोच फॉलो करतो. मी तुम्हाला आता जी थिअरी सांगितली ना ती प्रॅक्टिकली करून दाखवतो. मी तुम्हाला पहिले काय बोललो होतो की बाबा रे, जसाही पॅसेज गिवन असेल, स्टार्ट रीडिंग क्वेश्चन्स फर्स्ट. बघा क्वेश्चन नंबर 1, अकॉर्डिंग टू द पॅसेज which of the following is main factor for poaching the bank industry into मेसी कोएब. बघा सगळ्यात इम्पॉर्टंट वर्ड काय इथे, जो व्होकॅब्युलरी कोणती यूज केली, मेसी कोएब बद्दल विचारलं गेलंय की अशी कोणती गोष्ट आहे ज्याच्यामुळे मेसी कळतं ना, एखादी गोष्ट खूप कॉम्प्लेक्स करणं. सो अशी कोणती गोष्ट पॅसेजमध्ये आहे की ज्याच्या बेसवर काय आलंय, माझी बँक इंडस्ट्री कशामध्ये झाली, मेसी कोएब मध्ये, माझ्या बँकेचं मेसी कोएब झालंय. राईट आहे. आता मला कोएबचा मिनिंग इथे माहिती आहे का, बिलकुल माहित नाही, पण तरी ठीक आहे. ठीक आहे का, कारण मी व्होकॅब्युलरी मला माहिती आहे की मला ह्या काइंडचा वर्ड कुठे भेटला तर मी थोडंसं मॅच करून घेईन. पण मेसी म्हणजे काय, कॉम्प्लेक्स, आपण म्हणतो ना मेसी एन्व्हायरमेंट आहे. ठीक आहे, म्हणजे काय ते खूप कॉम्प्लेक्स झालाय, खूप मेस झालाय, म्हणजे एखादं वातावरण खूप कॉम्प्लेक्स झालंय. मग याच्यामध्ये ऑप्शन आहे बघा, मी तर थोडंसं मेसी कोएबला अंडरलाईन केलं, मला हा इम्पॉर्टंट वर्ड वाटला. बघा ऑप्शन काय काय, इन्क्रीज इन बॅड लोन्स अँड पुअर क्रेडिट डिस्पोजल. ठीक आहे, बँकेचं जे क्रेडिट आहे खूप पुअर आहे. नंतर काय, अनपेएबल डेप्ट, नंतर पुअर क्रेडिट अप्रेजल. ठीक आहे, मी थोडं असंच बघा, पुअर क्रेडिट अप्रेजल, हे थोडंसं पुअर क्रेडिट इथं परत वापरलंय, डेप्थ सारखे वर्ड वापरले गेले, नंतर रेस्ट्रिक्टेड फ्रीडम सारखे वर्ड वापरले गेले. मी फक्त एकदा ओव्हरव्ह्यू टाकून देईल.
नेक्स्ट क्वेश्चन वाचा. विच ऑफ द फॉलोइंग कॅन बी द मोस्ट सुटेबल टायटल फॉर. बघा टायटल विचारून घेतलं, पण टायटलसाठी मी तुम्हाला बोललो जोपर्यंत पॅसेज माहिती नाही मला कशावर आहे तोपर्यंत टायटल बद्दल बोलणं थोडं डिफिकल्ट आहे. ठीक आहे, पण टायटल विचारलंय म्हणजे माझ्या डोक्यात राहील की मला पॅसेजला टायटल द्यायचं आहे. मग जेव्हा मी पॅसेजकडे जाईल ना मी थोडं डोकं चालवत राहील की बाबा हे टायटल होऊ शकतं का, हे टायटल होऊ शकतं का. आता मला क्वेश्चन्स माहिती म्हणून मी त्याच्याशी रिलेट करत जाईल. नेक्स्ट बघा. विच ऑफ द फॉलोइंग इज बेस्ट एक्सप्लेन द मिनिंग ऑफ इडियम्स आर्म स्ट्रेंथ रिलेशनशिप्स. म्हणजे कुठेतरी मला ही फ्रेज पॅसेजमध्ये शोधायची आहे आणि त्याचा बेस्ट मिनिंग काय होऊ शकतो मला हे सांगायचं आहे. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन बघा. अकॉर्डिंग टू द पॅसेज व्हॉट इज आर द अप्रोचेस टू क्लीन अप बँक्स बुक रादर दॅन लेटिंग देम कॅमोफ्लेज द रिअल पिक्चर. बघा कॅमोफ्लेज द रिअल पिक्चर हा पण एक इम्पॉर्टंट वर्ड आहे जो मला पॅसेजमध्ये कुठेतरी बघावं लागेल. ठीक आहे, मी पटापटा इम्पॉर्टंट वर्ड अंडरलाईन करतोय. विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट ट्रू इन कॉन्टेक्स्ट ऑफ द पॅसेज. ऑब्व्हियसली मला पूर्ण पॅसेज वाचवावं लागणार आहे, पण तरी बघून घेईल मी काय काय गिवन. बघा द बँक सिस्टम नीड चेंज. बँकेला चेंज हवाय. नंतर काय इन्क्रीजिंग बॅड लोन्स इल ट्विन फॉलोआउट. म्हणजे काय लोन वाढल्यामुळे काहीतरी फॉलोआउट होतोय आणि काहीतरी मला स्ट्रेस असेट अकाउंट फॉर 13.6% ऑफ टोटल बँक लोन्स. मला काहीतरी पर्सेंटेज गिवन आहे. ठीक आहे, याचाही मी थोडासा अंदाजा घेऊन घेईल की मला कुठेतरी काय विचारलंय कोणतं सेंटेन्स ट्रू आहे. तर थोडंसं मी डोक्यात ठेवले, मी ऍक्च्युअली लिहून घेतो, तुम्हाला अंडरलाईन करतो म्हणजे मी लिहून घेतोय वर्डिंग. मला जी वर्ड कुठेतरी दिसली तर मी लगेच त्या पॅसेजवर येऊन जाईल. हे 5 क्वेश्चन आहे. नंतर बघा सिमिलर वर्ड विचारले म्हणजे सिनॉनिम्स विचारले. कोणाचे बघा कॅमोफ्लेजचा विचारलाय. ठीक आहे, नंतर कोणाचा विचारलाय रे कोब वेबचा विचारलाय. नंतर होलिस्टिकचा पण विचारलाय. नंतर कोणाचा विचारलाय मला फल्क्रम आणि पर्सिस्ट. म्हणजे मला हे वर्ड जिथेही पॅसेजमध्ये दिसतात बघा हे जे सिनॉनिम्स किंवा अँटोनिम्स विचारले हे मला जनरल सॉल्व नाही का, काय काय मुलं पॅसेज वाचतच नाही. तर सपोज एखाद्याला फल्क्रमचा मिनिंग माहिती आहे. ठीक आहे, तर तो काय करेल माहिती का, इथं शोधून घेईल त्याला सिनॉनिम कुठे भेटो का, बिलकुल नाही. हा फल्क्रम वर्ड कुठेतरी पॅसेजमध्ये वापरलाय. पॅसेजमध्ये ज्या कॉन्टेक्स्ट अंडरलाईन करा वर्डला कॉन्टेक्स्टला. पॅसेजमध्ये ज्या कॉन्टेक्स्टमध्ये वर्ड वापरलाय ना तोच कॉन्टेक्स्ट मला फॉलो करायचा आहे सिनॉनिम शोधण्यासाठी की त्याच्याच रिलेटेड मला काय करावं लागेल सिनॉनिम शोधावं लागेल. हा एक अप्रोच लक्षात ठेवा. स्वतःच्या मनाचा सिनॉनिम लिहू नका, कारण नॉर्मल सिनॉनिम विचारणं आणि पॅसेजच्या बेसवर सिनॉनिम विचारणं जमीन आसमानाचा फरक आहे. सो जर पॅसेजच्या बेसवर तुम्हाला सिनॉनिम्स अँटोनिम्स विचारले पहिले तो वर्ड पॅसेजमध्ये कुठं यूज केला ते चेक करा आणि नंतर त्याची वर्डिंग तिथून मिनिंग काय लागतो बघा आणि त्याच्या रिलेटेड मला काय शोधायचं आहे खाली सिनॉनिम शोधायचा. चला मी सगळ्या गोष्टी बघितल्या. आता मी काय करतो पॅसेजकडे जातो. ठीक आहे, आता एक गोष्ट तर कळली मला पॅसेजचे हे सगळे गोष्टी वापरून कुठेतरी बँक रिलेटेड मला काय केलंय पॅसेज गिवन आहे. म्हणजे या पूर्ण पॅसेजचा हिरो कोण आहे बँक आहे की मला बँकेविषयी इन्फॉर्मेशन दिल्या गेली आहे. ठीक आहे, चला पॅसेज वाचूया. बँक इट इज ऑफ्टन सेड आर द फल्क्रम. बघा इथं फल्क्रम वापरलाय. फल्क्रम ऑफ रोबस्ट इकॉनॉमी का वापरलंय फल्क्रम ऑफ रोबस्ट इकॉनॉमी म्हणजेच काय बँकेला इम्पॉर्टन्स दिले ना रे. बँक इट इज ऑफ्टन सेड लोक असं बोलतात की माझी जी रोबस्ट इकॉनॉमी आहे त्याचा इसेन्शियल पार्ट त्याचा महत्वाचा भाग काय बँक आहे. ऑब्व्हियसली बँक हा आपल्या डेली लाईफचा खूप इम्पॉर्टंट भाग आहे. राईट आहे, मोस्ट ऑफ दी काय 99.99% लोकांचे मनी कुठे बँकेत आहे. सो आपली जी रोबस्ट इकॉनॉमी आहे त्याचा फल्क्रम म्हणजेच काय इसेन्शियल पार्ट काय माझी बँक आहे. बँक इसेन्शियल पार्ट प्ले करते. आता जर मी थोडंसं खाली आलो मला फल्क्रमचा मिनिंग विचारणार आहे कोणीतरी. हे बघा मला फल्क्रमचा काय विचारलाय अँटोनिम्स विचारलाय. काय विचारलाय रे अँटोनिम्स. राईट आहे, अपोजिट वर्ड विचारलाय. तर फल्क्रम म्हणजे काय बोललो मी बँक हा इम्पॉर्टंट पार्ट आहे. तर अपोजिट ऑब्व्हियसली काय असणार बघा एक्सटेरियर म्हणजे बाहेरचा. पायोटल पण नाही ना. बॉर्डर म्हणजे काय बॉर्डर तर ऑब्व्हियसली अशी बाहेर असते ना. एक्सटेरियर म्हणजे बॉर्डर हे दोन्ही माझे ऍक्च्युअली सिनॉनिम झाले. थर्ड जर बघितलं अनइम्पॉर्टंट. फल्क्रम म्हणजे काय बोललो इसेन्शियल इम्पॉर्टंट त्याचा अपोजिट काय असणार रे अनइम्पॉर्टंट असणार. तो पहिल्याचा आन्सर काय आला माझं डी झालं. बघा मी पॅसेज काहीच वाचला नाही माझा आन्सर ऑलरेडी येऊन गेलं. पहिल्याच लाईनीत माझा आन्सर आला. अनइम्पॉर्टंट म्हणजे काय महत्वाचं नसणं. आणि फल्क्रमचा मिनिंगही मला माहित नव्हता पण मला माहिती आहे बँक विषयी बोललं जातं बँक हिरो आहे. सो ऑब्व्हियसली इट इज ऑफ्टन सेड दॅट आर द फल्क्रम ऑफ द रोबस्ट सिस्टम. बँक काय माझी इसेन्शियल पार्ट आहे आपल्या इकॉनॉमीचा. राईट आहे, चलो आगे बढ़ते. बघा असाच पॅसेज सोडवायचा आहे. हेल्दी बँक्स आर इसेन्शियल प्री रिक्विजिट फॉर प्लेसिंग द इकॉनॉमी ऑन दी हायर ग्रोथ ऑर्बिट. ठीक आहे, ज्या माझ्या हेल्दी बँक आहे त्या हायर ग्रोथ ऑर्बिटवर माझं काय करतात प्री रिक्विजिट फॉलो करतात. द बँकिंग स्कीम इन इंडिया हाऊएव्हर प्रेझेंट अँड ऍब्सोल्युटली स्केरी पिक्चर. स्केरी कळताना घाबरणारा पिक्चर आहे. आता बघा इथं काय आलं बँकेचे स्केरी म्हणजे काय बँक हे माझा कुठेतरी एक घाबरणारं पिक्चर समाजासमोर नेत आहे. याचा अर्थ काय होतो मला कुठेतरी कळतंय की बँकेच्या कंप्लेंट सांगितलंय. बँकेच्या काय सांगितलं तर कंप्लेंट म्हणजे हा
पॅसेज जो आहे हा सोल्युशनवर बिलकुल नसणार आहे, प्रॉब्लेम असणार, कारण निगेटिव्ह सेंटेन्स आहे ना, स्केरी पिक्चर. सो कुठेतरी पॅसेज काय प्रॉब्लेमॅटिक पॅसेज आहे, की बँकेचे प्रॉब्लेम याच्यात कुठेतरी डिस्कस केलेले असणार. तरी पुढे जाऊया. ठीक आहे. अ कॉम्बिनेशन बघा, अ कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर रेंजिंग फ्रॉम पुअर क्रेडिट अप्रेझल टू पॉलिटिकल इंटरफरन्स. बघा मी पुअर क्रेडिट अप्रेझलला अंडरलाईन का केलं रे, कारण मी हा वर्ड ऑलरेडी लिहिलाय. बघा इथं लिहिलंय बघा, पुअर क्रेडिट अप्रेझल लिहिलं ना रे. आणि परत जर थोडंसं प्रॉपर ऑब्झर्व केलं, कुठेतरी त्या हाऊ एव्हर वापरला. मी काय बोललो, हाऊ एव्हर नंतरचे सेंटेन्स माझे इम्पॉर्टंट असतात, त्याला पण मी कुठेतरी अंडरलाईन करेन. आता बघा मला जो क्वेश्चन विचारलाय तो काय विचारलाय, अकॉर्डिंग टू पॅसेज, आणि पुढे बघा, पुढे वाचतो म्हणजे पूर्ण सेंटेन्स वाचून घेतो. आता मला कळलं की याच्यावर क्वेश्चन आलाय. बघा इथून फुल स्टॉप पासून पुढे वाचतो मी. अ कॉम्बिनेशन ऑफ फॅक्टर रेंजिंग फ्रॉम पुअर क्रेडिट अप्रेझल टू पॉलिटिकल इंटरफरन्स अँड मिसमॅनेजमेंट बाय द बॉरोवर्स हॅव कन्स्पायर्ड टू पुश द बँकिंग इंडस्ट्री इन टू मेसी कोएब. हेच तर विचारलं तुम्हाला, कोबवेब, मेसी कोबवेब विषयी विचारला गेलंय, आणि याचा आन्सर काय असणार, पुअर क्रेडिट अप्रेझल असणार. जर आता पॅसेजमध्ये मी क्वेश्चन मध्ये गेलो, क्वेश्चन बघ काय, अकॉर्डिंग टू द पॅसेज विच ऑफ द फॉलोइंग इज मेन फॅक्टर फॉर पोचिंग द बँक इंडस्ट्री इन टू मेसी कोएब, की मेसी कोएब मध्ये टाकण्यासाठी कोणतं रिझन काय रिस्पॉन्सिबल आहे, कोण रिस्पॉन्सिबल आहे मला विचारलंय. ठीक आहे. सो याच्यामध्ये जर बघितलं, कोएब म्हणजे काय, मेस रे. ठीक आहे. इट इज इक्विव्हलंट टू व्हॉट, कॉम्प्लेक्स एन्व्हायरमेंट. सो ऑब्व्हियसली माझं जर आन्सर मला इथं कोणी विचारलं तर पुअर क्रेडिट अप्रेझल टू पॉलिटिकल इंटरफरन्स अँड मॅनेजमेंट बॉरोवर्स हे माझं करेक्ट आन्सर असणार. बघा ऍज इट इज पॅसेजचा सेंटेन्स आहे, यालाच मी अंडरलाईन केलं वरती. बघा, पुअर क्रेडिट अप्रेझल टू पॉलिटिकल इंटरफरन्स अँड मिसमॅनेजमेंट, या तीन गोष्टी रिस्पॉन्सिबल आहे. कशासाठी रे, बँकेच्या मेसी कोएबसाठी या तीन गोष्टी काय रिस्पॉन्सिबल आहे. सो ऑब्व्हियसली माझं याचा आन्सर काय होऊन जाणार, क्वेश्चन आन्सर याचा सी असणार. इन्क्रीजिंग बॅड लोन्स अँड पुअर क्रेडिट डिस्पोजल, बिलकुल नाही. इथं पुअर क्रेडिट अप्रेझल टू पॉलिटिकल इंटरफरन्स अँड मिसमॅनेजमेंट बाय दी बॉरोवर्स, या सगळ्या गोष्टी मी बोललो ना, हा पॅसेज प्रॉब्लेम बद्दल आहे. बँकेमध्ये प्रॉब्लेम्स का होतात, बँकेला लोन लोकांना जे देतात त्याची रिकव्हरी का होत नाही, याचे प्रॉब्लेम्स कुठेतरी डिस्कस केले गेले, आणि सी माझा करेक्ट आन्सर असेल. मी फक्त वर्ड पकडले, बाकी काहीच केलं नाहीये. तर बघा पॅसेज आणखी माझा थोडा, म्हणजे मी अर्धा पॅसेज सुद्धा वाचला नाहीये, माझ्याकडे 2 आन्सर रेडी आहेत. ठीक आहे. नेक्स्ट जर बघितलं, आणखी जर बघितलं तर खाली मला कोएब बद्दल काय विचारलंय रे, सिनॉनिम विचारलाय. कोएबचा काय विचारलाय, सिनॉनिम, त्याचा मला कुठेतरी सिनॉनिम विचारला गेलाय. जर याचा सिनॉनिम बघा, कोएब म्हणजे काय तुम्हाला बोललो, मेसी, किंवा याला सिनॉनिम का कॉम्प्लेक्स, की बँकेची सिस्टम कोण कॉम्प्लेक्स बनवतंय, गुंतागुंतीची कोण बनवतंय. बघा डिवाइस तर बिलकुल येणार नाही. पझल 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 म्हणजे काय, एखादं कोडं सोडवणे. आता कोड कॉम्प्लेक्स असेल असं तर बिलकुल नाहीये ना, कोड सिंपल होणार शकतं, पण इथं स्टेट फॉर कॉम्प्लेक्स विचारलंय, हे पण येणार नाही. डेकोरेशन पण येणार नाही. एनटँगलमेंटचा मिनिंग काय होतो माहिती का, याचा पण मिनिंग होतो बाळांनो, कॉम्प्लेक्स. एखाद्या सिस्टम खूप गुंतागुंतीची असणे त्यालाच काय बोलतात, एनटँगलमेंट. सो कोब वेबला माझा सिनॉनिम काय लागणार आहे, एनटँगलमेंट. इथं मला याचा मिनिंग माहित नव्हता, पण या तिघांचे मिनिंग मला माहिती होती ना, ते मॅच झाले नाही, म्हणून मी काय केलं, एनटँगलमेंटला पण मार्क करू शकतो. ऑब्व्हियसली नन ऑफ दी अबो आहे, पण थोडीशी वोकॅब्युलरी इथं मॅटर करेल, या क्वेश्चनला थोडीशी वोकॅब्युलरी मॅटर करेल. राईट आहे. चलो परफेक्ट आहे. तर याचा आन्सर माझा काय आला, डी आलं. बघा पॅसेजला हात पुढेच लावला नाहीये, 3 क्वेश्चन माझे ऑलरेडी सॉल्व्ह झाले. आता थोडंसं पुढे वाचूया. ठीक आहे, थोडंसं पुढे रीड करूया. पुढे काय बोलतोय, बँक आफ्टर बँक, इथून वाचतोय, बँक आफ्टर बँक इसेन्शियली द गव्हर्नमेंट ओन हॅज कम आउट पुअर थर्ड क्वार्टर रिझल्ट कसा आला रे, पुअर आलाय. ठीक आहे. द स्ट्रेस असेट comprising gross non-performing asset plus return of asset, restructure asset, account 14.1% of total bank loans as of September 2015, up from 13.6% in March 2015. बघा 13.6%, याचं कुठेतरी पॅसेज मध्ये मला दिसतंय का, बघा मला पर्सेंटेज कुठेतरी पॅसेज मध्ये गिवन होते. कुठे गिवन आहे बघा पॅसेज मध्ये, जरी तुम्ही बघितलं सेकंड नाही, टायटल तर आपण नंतरच सांगूया. बघा इथं जर कुठे बघितलं, विच ऑफ द फॉलोइंग स्टेटमेंट इज ट्रू इन कॉन्टेक्स्ट टू द पॅसेज. ठीक आहे. याच्यामध्ये बघितलं, बघा स्ट्रेस असे 13.6% ऑफ टोटल बँक लोन, काय बोललं मला इथे, टोटल बँक लोनच्या किती आहे, 13.6% आहे. इथं जर बघितलं तर हे माझं कुठेतरी सेंटेन्स रॉंग असलं पाहिजे ना रे, कारण 13.6% ऑफ काय बोललंय, टोटल बँक लोन बोललंय, पण स्टेटमेंट माझं काय बोलतंय बघा, 13.6% इन मार्च 2015, फक्त मार्च 2015 करता बोलल्या गेलंय. पण माझं सेंटेन्स काय बोलतंय इथे, हे सेंटेन्स बोलतंय टोटल.
टोटल बँक लोनच्या 13.6%, पण असं नाहीये. 13.6% फक्त मार्च 2015 पर्यंत होतं. त्याच्यामुळे हा तर पॅसेजचा माझा इनकरेक्ट सेंटेन्स आहे. हे पॅसेजचं काय माझा इनकरेक्ट सेंटेन्स आहे. राईट आहे. मग आता माझ्याकडे दोनच सेंटेन्स उरले. द बँक सिस्टम इंडीड अ चेंज इन द वे इट मॅनेज्ड. हे कुठेतरी करेक्ट असलं की इनकरेक्ट असलं पाहिजे मला कोण सांगणार. बघा मी तुम्हाला काय बोललो, माझा पॅसेज जो आहे तो प्रॉब्लेम आहे, बँकेमध्ये प्रॉब्लेम आहे. सर जर एखाद्या गोष्टी प्रॉब्लेम असेल तर जो तो प्रॉब्लेम सुधारायचा असेल तर त्याला चेंज करावाच लागेल ना. विदाउट चेंज तो प्रॉब्लेम सॉल्व्ह होणार आहे का? बिलकुल नाही. सो ऑब्व्हियसली हे माझं करेक्ट सेंटेन्स असलं पाहिजे की बँक सिस्टमला कुठेतरी काय हवाय, चेंज हवाय. करेक्ट आहे, कारण त्याच्यामध्ये प्रॉब्लेम एक्सप्लेन केले. हा माझा कॉमन सेन्स झाला म्हणून याला मी 1 ला करेक्ट बोलतोय. सेकंड विषय जर बोललं तर पुअर क्रेडिट अप्रेजल हेही कुठेतरी ऍज इट इज सेंटेन्स वापरलं गेलंय पॅसेजमध्ये, की याचं कसं पुअर क्रेडिट अप्रेजल आपण ऑलरेडी अंडरलाईन सुद्धा केलं या वर्डला. ठीक आहे, हे बघा पुअर क्रेडिट अप्रेजल आहे, तो ऑब्व्हियसली हे सेंटेन्स पण काय माझं करेक्ट आहे. सो जर मला विचारलं की कोणते सेंटेन्स करेक्ट आणि इनकरेक्ट आहे, तर याच्यामध्ये ऑब्व्हियसली 1 आणि 2 माझा करेक्ट आहे. ठीक आहे, जर ऑप्शन चेक केले 1 and 2, ऑप्शन नंबर सी इज द करेक्ट ऑप्शन. बघा कुठेतरी कॉमन, बघा पॅसेजला मला मिनिंगशी काय घेणं नाही, फक्त भावना समजून घेतोय. कुठेतरी मला कळलं की हा जो पॅसेज हा प्रॉब्लेम विषयी, तो ऑब्व्हियसली इट नीड अ सोल्युशन. आणि पुअर क्रेडिट अप्रेजल ऑलरेडी मी अंडरलाईन केलंय. सो जर मी थर्ड रॉंग केलं, थर्ड कुठे कुठे तर याच्यात बी नव्हतं, हे पण येणार कारण थर्ड रॉंग आहे. ओनली 2 येणार नाही कारण पहिलं पण माझं करेक्ट आहे. नन ऑफ दी अबो पण येणार नाही कारण 1 तर माझं ऑलरेडी करेक्ट आहे ना. सो ऑब्व्हियसली 1 and 2 इज द करेक्ट ऑप्शन. राईट आहे. चलो आगे बढ़ते. बघा आपण ऑलरेडी 3 ते 4 क्वेश्चन सॉल्व्ह करून घेतले. नेक्स्ट वाचूया, नेक्स्ट रीड करूया. आता कुठपर्यंत आलो होतं आपलं बघा, मार्च 15 पर्यंत. फॉर पब्लिक सेक्टर बँक द स्ट्रेस असेट वेअर इन द vicinity of 17% at the end of September, while the figure for private sector bank stood at 6.7%. ठीक आहे, हे फक्त माझे काय रेट्स दिले. मला आता ह्या रेटवर कुठे क्वेश्चन विचारलाच नाहीये. एक क्वेश्चन तो ऑलरेडी सॉल्व्ह झाला, त्याच्यामुळे पर्सेंटेजची काय घेणं नाहीये. मी फक्त भावना वाचून घेतो या. द रायझिंग स्ट्रेस लेवल ऑर इंक्रीज इन बॅड लोन्स, बघा इंक्रीज इन बॅड लोन्स हॅज इल्डेड ट्विन फॉलोआउट ऑफ डिक्लाइन प्रॉफिटेबिलिटी ऍट बँक अँड पुअर क्रेडिट डिस्पोजल. तर हे पण कुठेतरी कुठे घेऊन होतं मला, जे ऑलरेडी मार्क केलंय मी, पण तुम्हाला दाखवून देतो. बघा हे पुअर क्रेडिट डिस्पोजल, इथं कुठेतरी हे सेंटेन्स होतं माझं बॅड लोन्स बद्दल. ठीक आहे, त्याच्यामुळे करेक्ट आहे. चला पुढे जाऊया. नंबर बघा, द डबल अफेक्ट इज ऑलरेडी टेलिंग ऑन द इकॉनॉमी इन द वेरियस वेज. ठीक आहे, for long banks have their managed to or rather been allowed to keep the stress invisible, giving outside world very little clue as to happening inside industry. The Reserve Bank of India under the Raghuram Ranjan's stewardship, however, underline करेल मी याच्यानंतर, जनरली वर्ड माझे इम्पॉर्टंट असतात, has decided to clean up banks books rather than letting the camouflage ऑफ द रिअल पिक्चर. ठीक आहे, याच्यामध्ये जर बघितलं तर मला याच्यावर क्वेश्चन्स कुठेतरी विचारला गेलाय. ठीक आहे, याच्यावर माझा क्वेश्चन्स कुठेतरी विचारला गेलाय. जर मी क्वेश्चन्स कुठेतरी बघितला तर बघा, हा बघा क्वेश्चन नंबर 4 चेक करा. अकॉर्डिंग टू द पॅसेज व्हॉट इज आर द अप्रोचेस टू क्लीन अप बँक्स बुक्स रॅदर दॅन लेटिंग द कॅमोफ्लेज द रिअल पिक्चर. बघा रिअल पिक्चर म्हणजे काय, खरं पिक्चर, आणि कॅमोफ्लेज काय असणार, त्याच्या उलटा असणार की रिअल पिक्चर ओळखता न येणं म्हणजे कॅमोफ्लेज. जनरली याचं एक्झाम्पल जर दिलं तर मिलिटरीमध्ये असतं ना, मिलिटरीचा ड्रेस तुम्ही चेक करा कधी, त्याच्यावर ना जनरली असं जे जंगल टाईप पिक्चर असतं ना, पाना फुलं तसे काढले असतात. का काढले असतात माहितीये, कारण आपली मिलिटरी दुसऱ्याच्या नजरेत पडू नये. जर ते जंगलात वगैरे घुसले तर झाडामध्ये आरामात लपता यावं, म्हणजे काय रिअल पिक्चर कुठेतरी हाईड करता यावं, त्याचा मिनिंग होतो माझा कॅमोफ्लेज. राईट आहे. तर माझा पॅसेज काय बोलतो की अकॉर्डिंग टू पॅसेज कोणकोणते अप्रोचेस आहे टू क्लीन अप बँक्स बुक, रादर दॅन त्याचं खरं जे रूप आहे बँकेचे ते लपवण्यापेक्षा जर रिअल पिक्चर सांगण्यासाठी माझे कोणते 2 गोष्टी ज्या पॅसेजने सांगितल्यात, जर मी ते चेक केलं तर मला डायरेक्ट इथे 2 अप्रोच दिलेत. बघा कोणकोणते, देर आर 2 पोलार अप्रोचेस, 2 अप्रोचेस आहे. कोणकोणते, ही सेड ऍट द सीआय बँकिंग समिट इन मुंबई दिस वीक. कोणकोणते बघा ते, 1 टू अप्लाय बॅड एड्स टू कीप द लोन करंट, अँड सेकंड काय, होप दॅट टाइम अँड ग्रोथ विल सेट दी प्रोजेक्ट. तर 2 अप्रोच मला स्ट्रेट फॉरवर्ड दिलेत, हे मला ऑप्शन मध्ये चेक करावं लागेल. टू अप्लाय बॅड एड्स एकदम करेक्ट आहे, आणि होप दॅट टाइम अँड ग्रोथ विल सेट प्रोजेक्ट बॅक टू ट्रॅक, हे दोन्ही मला ऍज इट इज गिवन आहे. त्याच्यामुळे 1 and 2 इज माय करेक्ट आन्सर. 1 and 2 इज माय करेक्ट ऑप्शन. राईट आहे. तर बघा ऑलरेडी माझं हे तर मला डायरेक्ट गिवन होतं.
तर बघा कंप्लीट पॅसेज बिना वाचता मी पहिल्याच पॅसेजमधून कितीतरी क्वेश्चन आन्सर देऊन दिले. बाय एनी चान्स जर तुम्ही हा क्वेश्चन एक्झामला 5 मिनिटं बाकी असताना हँडल करता ते, आणि जर तुम्ही हा अप्रोच फॉलो केला तर विदाऊट रिडिंग कंप्लीट पॅसेज तुम्ही ऑलरेडी कितीतरी क्वेश्चनचे आन्सर दिलेत. नंतर बघा कॅमोफ्लेज, माझा कॅमोफ्लेज करता मला आणखी क्वेश्चन विचारला गेलाय. सिनोनिम कॅन्डर बरोबर लागेल, सिमिलर वर्ड विचारलाय. तर याचा मिनिंग काय होतो? वेटिंग म्हणजे वाट पाहणे. रिव्हिल्ड म्हणजे काय रे? रिव्हिल्ड कळतं ना, त्याने माझं सिक्रेट रिव्हिल्ड केलं म्हणजे काय? सगळ्यांसमोर ओपन केलं. हे पण येणार नाही. एखाद्याला एक्सपोज करणं म्हणजे काय? एखाद्याची सच्चाई दुनियासमोर सांगणं. पण कॅमोफ्लेज म्हणजे काय? लपवणार आहे. मी बोललो ना, मिलिटरी दुसऱ्यापासून आपण लपवण्याचं काम करतो. तर डिस्गाईज इज द करेक्ट वर्ड. डिस्गाईज म्हणजे काय रे? डिस्गाईज म्हणजे खरा चेहरा लपवणे. जसं मुली बघा तोंडाला स्कार्फ वगैरे बांधून बाहेर पडतात, ऍक्च्युली ते काय आपला चेहरा लपवत असतात कोणाला दिसू नये म्हणून. त्या काइंडचा सिनारिओ. सो ऑब्व्हियसली त्याचा सिनोनिम काय असतं माझा? कॅमफ्लोज. ही तो ऑब्व्हियसली त्याची व्होकॅब्युलरी माहित असणं जरुरी आहे, पण जरी माहित नाही ते पॅसेजमध्ये वाचून थोडासा अंदाज लावून घ्यायचा बाळांनो. दरवेळेस जरुरी नाहीये की जे वर्ड तुम्हाला बोर्डमध्ये दिले त्याची तुम्हाला मिनिंग माहित असेल, पण कंप्लीट सेंटेन्स 2 ते 3 वेळा वाचा, तुम्हाला अंदाजा लागून जाईल की याचा मिनिंग काय असला पाहिजे. राईट आहे. बघा मोस्ट ऑफ दी क्वेश्चन ऑलरेडी सॉल्व्ह झाले. एवढे काय आता उरले पण नाही, 2-3 क्वेश्चन उरले. आता 2-3 क्वेश्चन करता मी जास्त वेळ वाया घालणार पण नाही. जर मला वाटतं बाकीचे येत नाही सोडून द्या. ऑलरेडी पॅसेजला तुम्ही बऱ्यापैकी न्याय दिलाय. ठीक आहे. बघा इथपर्यंत आलं होतं. समटाइम दिस वीक बट द मोस्ट ऑफ द टाइम द लो ग्रोथ. नेक्स्ट वाचूया. दॅट पार्टिसिपेट द स्टेज पर्सिट. आता बघूया या पॅसेजमध्ये मला काय काय इम्पॉर्टंट आहे. जर मी आता बघितलं ना या पॅसेजमध्ये मी काय बघेल, मला पहिले बघेल कोणते क्वेश्चन उरलेत. बघा टायटल उरलंय. नंतर काय उरलं रे? नंतर बघा हे आर्म लेंथ रिलेशनशिप आणखी मला कुठं वाचण्यात आलं नाही, हे मला बघावं लागेल. ठीक आहे. आणि थोडेसे मग माझे सिनोनिम अँटोनिम्स उरले. बाकी तर काही पॅसेजमध्ये माझे उरलं नाही आता. ठीक आहे. चला पटापटा वाचूया, ते कुठे वर्ड भेटतात बघूया. द फ्रेश लेंडिंग इंटेंडेड टू कीप द ओरिजिनल लोन करंट ग्रोथ. ओके. फेसिंग लार्ज अँड पोटेन्शियली अनपेएबल डेप्ट. द प्रमोटर लुजेस इंटरेस्ट डज द लिटल टू फिक्स एक्झिस्टिंग प्रॉब्लेम. द प्रोजेक्ट गोज इन टू द लॉसेस. बघा लॉस 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 सगळा बँकेचा प्रॉब्लेम सांगितला गेला, बाकी काहीच नाही. इंडिड लेगसी प्रॉब्लेम शुड बी गिव्हन ब्युरियल अँड शुड नॉट बी अलाउड टू पर्सिस्ट. बघा पर्सिस्ट बद्दल मला विचारलं गेलंय. पर्सिस्ट म्हणजे काय? बघा सेंटेन्स वाचा. इंडिड लेगसी प्रॉब्लेम शुड बी गिव्हन ब्युरियल अँड शुड नॉट बी अलाउड टू पर्सिस्ट म्हणजे काय? त्याचं ते तिथं नको, तिथे पर्सिस्ट करायला नको, ते तिथे असायला नको. ठीक आहे. जर मी ते पॅसेजमध्ये आलो, मला विचारलंय कुठतरी बघा पर्सिस्ट विचारलंय. हे बघा पर्सिस्ट म्हणजे काय? एखादी गोष्ट एक्झिस्ट करणे. ठीक आहे. एखादी गोष्ट एक्झिस्ट करण्यालाच काय बोलतो रे मी? पर्सिस्ट बोलतो. टू डू किंवा इंग्लिशमध्ये बोलायला गेलं ते एखादी गोष्ट लॉंग टर्म करता असणे. ठीक आहे, त्याला पर्सिस्ट बोलतात. इथे जर वर्ड बघितले तर पहिला काय माझा? अमेंडन. हा तर बसणार नाही, अपोजिट नाही बसणारा. अमेंडन म्हणजे काय? आपण बोलतो ना खूप रेअर असणे. ठीक आहे. खूप कमी प्रमाणात अवेलेबिलिटी असणे, त्याला मी अमेंडन बोलतो. नंतर काय? इनफॉर्मल. हा होऊ शकतो, कारण इनफॉर्मल म्हणजे काय रे? हा अपोजिट झाला ना. पर्सिस्ट म्हणजे काय? खूप लॉंग टर्म पर्यंत असणं. आणि इनफॉर्मल म्हणजे काय? कधी कधी असणे, अनऑफिशियली बोलतो मी. तर कुठेतरी हा माझा काय असणार? याचा अपोजिट वर्ड जाणार इनफॉर्मल. ठीक आहे. बाकी कीज तर येणार नाही. ठीक आहे. कीज म्हणजे काय? एखादी गोष्ट संपुष्टात येणे. ठीक आहे. इन्सिस्ट म्हणजे काय रे? एखाद्या गोष्टीसाठी खूप हट्ट करणे. पण इनफॉर्मलच का बसतो इथे? कारण मी कुठेतरी बँक रिलेटेड गोष्टी बोलतो. अबॅन्डन हा वर्ड जनरली काय एखादा संपत्ती किंवा एखादं खनिज म्हणा, जसं आयरन झालं किंवा स्टील झालं, याच्याबद्दल विचारला तर की याचा दिवसेंदिवस पुरवठा कमी होतोय. पण पर्सिस्ट म्हणजे काय? लॉंग ड्युरेशन करता ते असणं. सो एखादा असा वर्ड मला परफेक्ट मॅच करेल जो लॉंग ड्युरेशन करता नसेल. सो दॅट इज ऑब्व्हियसली वर्ड इनफॉर्मल, अनऑफिशियल. राईट आहे. सो याचा माझा अपोजिट काय येईल? इनफॉर्मली. चला कुठेतरी पुढे मूव्ह करूया. आता बघा माझ्या ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी एकदम परफेक्टली झाल्यात एक्सेप्ट 2 क्वेश्चन्स. एक माझा काय राहिला रे? एक माझा अँटोनिम राहिलाय आणि दुसरा माझा एक क्वेश्चन राहिलाय. ठीक आहे. मी थोडंसं क्वेश्चनकडे येतो, पॅसेजकडे येतो परत. सो हिंटिंग डॉक्टर रंजन articulated the need of surgical action to retrieve the health of the industry, forcing bank to recognize the problem in one thing and finding a viable long term solution it is quite another. बघा आता कुठेतरी काय डॉक्टर रंजनने आतापर्यंत प्रॉब्लेम डिस्कस झाले, आता कुठेतरी सोल्युशन विचारतात, सोल्युशनचा विचार करतात ते. द रिक्वायर इज नॉट होलिस्टिक थिंकिंग बट, बघा होलिस्टिक वापरलाय मी, सेंटेन्स नीट वाचले. द रिक्वायर्स नॉट जस्ट होलिस्टिक थिंकिंग बट आउट ऑफ बॉक्स अप्रोच ॲज वेल. फक्त होलिस्टिक थिंकिंग असून चालेल का? बिलकुल नाही. होलिस्टिक म्हणजे काय? एखाद्याचा कंप्लीट गोष्टीची टेक केअर घेणे.
म्हणजे काय, त्याचं फक्त जसं एखादा माणूस आहे तर पूर्ण माणसाची टेक केअर घेणे, ना की फक्त त्याच्या विचाराची टेक केअर घेणे. सो कम्प्लीट थिंकिंग. ठीक आहे. सो इट इज नॉट जस्ट दी होलिस्टिक थिंकिंग बट आउट ऑफ बॉक्स अप्रोच ॲज वेल. सो फक्त त्या माणसं एखाद्या पर्टिक्युलर गोष्टीबद्दल विचार करून चालणार नाही, तर त्याच्याही बाहेरच्या मला गोष्टी बघावं लागेल की दुनियात बाकीचं काय चालू आहे. तर याच्यासाठी कुठेतरी मला जो वर्ड विचारला त्याचा मी विचार करतो थोडासा. बघा, होलिस्टिक. होलिस्टिक म्हणजे काय, एंटायर ना. होलिस्टिकचा काय बोललो, एंटायर, सगळं काही. ऍग्रिगेट पण काय असतो रे, आपण एखाद्या गोष्टीचा ऍग्रिगेट काढतो म्हणजे काय, सगळ्यांची बेरीज करतो म्हणजे काय, सगळं मला विचार करावा लागेल. सो ऍग्रिगेट ऑब्व्हियसली याचा करेक्ट आन्सर होऊन जाईल. सिंपल आहे ना. बाकी बघा, इनोव्हेटिव्ह बिलकुल नाही. इनोव्हेटिव्ह म्हणजे काय, एखाद्या गोष्टीचं नवीन संशोधन करणं असं बिलकुल नाहीये. अल्टरनेटिव्ह म्हणजे काय, एखाद्या पर्यायी काहीतरी शोधणे, पर्यायी पण नाहीये. पॉझिटिव्ह तर बिलकुल इथं बसत नाहीये. सो होलिस्टिकचा करेक्ट मिनिंग काय लागेल, ऍग्रिगेट. ठीक आहे, सिनोनिम विचारलं ना मला, सिमिलर. सो होलिस्टिक म्हणजे तेच ना, एखाद्या गोष्टीचा कंप्लीट विचार करणे. ऍग्रिगेट म्हणजे काय, आपण ऍग्रिगेट काढतो म्हणजे काय, जर मला 4 नंबरचा ऍग्रिगेट काढायला लावला, मी सगळ्या गोष्टी ऍड करतो ना रे. सो ओव्हरऑल सगळ्या गोष्टी कन्सिडर करणे. राईट आहे. चला, होलिस्टिक पण झालं. बघा, माझा ऑलमोस्ट पॅसेज सॉल्व्ह झाला बाळांनो, काहीच राहिलं नाहीये, फक्त एक क्वेश्चन राहिलाय. राईट आहे, तो पण सॉल्व्ह होऊन जाईल. मला आर्म लेंथ रिलेशनशिप भेटलं तर, आणि माझा टायटल राहिलाय. बरोबर. ठीक आहे. अ मिनिंगफुल फिक्स कॅन बी हॅपन ओनली इफ बँक्स आर गिवन फंक्शनल ऑटोनॉमी. बघा, सोल्युशन केव्हा भेटेल, जेव्हा मला बँकेला काय भेटेल, फंक्शनल ऑटोनॉमी भेटेल. त्यांना स्वतःचं डिसिजन स्वतः घेता येईल. ऑटोनॉमी म्हणजे काय रे, इन सिंपल, जर मला काही डिसिजन घ्यायचं असेल तर माझ्यावर कोणाची डिपेंडन्सी नसली पाहिजे. फॉर एक्झाम्पल, तुम्हाला घरात काही डिसिजन घ्यायचं आहे, तुमची डिपेंडन्सी कोणावर आहे, पॅरेंट्सवर आहे. जरी तुम्ही काही डिसिजन घेता ते ऑब्व्हियसली पॅरेंट्स जे म्हणतील ते तुम्हाला करावं लागेल. तसं बँकेचं आहे ना, जर बँकेने काही डिसिजन घेऊ द्या, डिपेंडन्सी कोणा, आरबीआयवर, जो आरबीआय सांगेल तेच त्यांना करावं लागतं. सो जर ह्या प्रॉब्लेमला सोल्युशन पाहिजे असेल तर इथं कुठेतरी त्यांनी काय दिलं, मला बँकेला काय द्यावं लागेल, फंक्शनल ऑटोनॉमी द्यावी लागेल ऍट व्हेरियस लेवल, वेगवेगळ्या लेवलला. ठीक आहे. पुढे काय गिवन मला, रेस्ट्रिक्टेड फ्रीडम इंटेन्सिव्हली लीड्स टू ब्लेम गेम, कॉमा हिम मेकिंग इवन मोर डिफिकल्ट टू टेक अ फिक्स रिस्पॉन्सिबिलिटी. द कन्सेप्ट ऑफ आर्म लेंथ रिलेशनशिप, बघा कुठेतरी इथे आलं पिक्चर मध्ये. ठीक आहे, एंडिंगला आहे कुठेतरी. तर सगळं तर त्यांचं ऑब्व्हियसली असतं की पूर्ण पॅसेज तुम्ही कुठेतरी वाचावं, म्हणून पॅसेज फास्ट वाचायचा, इम्पॉर्टंट गोष्टी शोधत राहायच्या, ज्या ना भेटल्या त्या सोडून द्यायच्या. ठीक आहे. याचं मिनिंग काय असेल, नीड्स क्लिअरली डिफाईन अँड इम्प्लिमेंटेड इन द लेटर अँड द स्पिरिट इन द बँकिंग इंडस्ट्री. इट इज नॉट जस्ट अबाउट हाऊ मच मनी अँड द सेंट्रल गव्हर्नमेंट विल फ्रेशली पंप इन टू द स्टेट बँक. द लिटमस टेस्ट फॉर द गव्हर्नमेंट लाईज इन इट्स ॲबिलिटी अँड द कॅपॅसिटी टू लेट गो ऑफ कंट्रोल. द बँकिंग सिस्टम इंडीड नीड अ चेंज. म्हणजे अल्टिमेटली काय सांगितलं, जर त्यांना बँकिंगला प्रॉब्लेम पासून बाहेर पडायचं असेल तर त्यांना काय करावं लागेल, या गोष्टीमध्ये कुठेतरी चेंज आणावा लागेल. ठीक आहे. आता पॅसेजची मला आयडिया लागून गेली. मी थोडासा बघतो आर्म लेंथ रिलेशनशिप काय सांगते. बघा, इट इज अ रिलेशनशिप लॅकिंग इंटिमेसी or friendliness, especially when the processing some special connection such as previous closeness. याचा मिनिंग कुठेतरी लागतोय. आर्म लेंथ रिलेशनशिप म्हणजेच काय, मला कुठेतरी काय, माझे रिलेशन्स कुठेतरी मेंटेन करावं लागेल, माझे प्रिव्हियस रिलेशन बँकेबरोबरचे म्हणा किंवा स्पेशल कनेक्शन म्हणा, ते कुठेतरी मला मेंटेन करावं लागेल बँकला. कारण ते म्हणतात आर्म रिलेशनशिप म्हणजे काय, हातात हात घेऊन पुढे जाणे. राईट आहे, त्या काइंड ऑफ थिंग. मेंटेनिंग स्वीट रिलेशनशिप असं कुठे गिवन नाहीये. टू बी कन्व्हिन्स वन सिन्सिअरिटी ऍक्ट अकॉर्डन्स विथ द, नाही ना, हे कुठं स्टेटमेंटमध्ये असं गिवन नाहीये. सेल्फिश फ्रेंड्स बद्दल पण काही बोलल्या गेलं नाहीये. त्याच्यामुळे माझी रिलेशनशिप फर्स्ट वाला सेंटेन्स काय सांगतंय, मला करेक्ट मिनिंग सांगतंय आर्म लेंथ रिलेशनशिपचा. रिलेशनशिप कसं असलं पाहिजे, लॅकिंग इंटिमसी और फ्रेंडलीनेस स्पेशली वेन प्रोसेसिंग सम स्पेशल कनेक्शन. जेव्हा आपण काही स्पेशल कनेक्शन किंवा काही स्पेशल गोष्टी काही करणार आहोत, त्या गोष्टी आपण एक दुसऱ्याला किती साथ देतो ना, त्या काइंडचा सिनारिओ. राईट आहे. चला, आणखी कोणते क्वेश्चन राहिले एकदा बघून घेतो पटापट मी आता. टायटल, बोला टायटल काय असेल बघा, टायटल वाचा. एनपीए ऍट अनऍक्सेप्टेबल लेवल पब्लिक सेक्टर बँक, बिलकुल नाही. रायझिंग एनपीए, एनपीए तर कुठं कनेक्शनच नाही ना. नंतर काय, कंटेनिंग द रायझिंग स्ट्रेस असेट इन द इंडियन बँक्स, हे पण बसत नाहीये, हे वाचा. बँक अल्टिमेटली नीड ऑटोनॉमी, ऑलरेडी गिव्हन आहे. बँकेला काय गरज आहे, चेंजची गरज आहे. सो याचा परफेक्ट टायटल काय लागेल, बँक्स अल्टिमेटली नीड ऑटोनॉमी. आपण त्याला अंडरलाईन पण केलं होतं. राईट आहे. बघा, सोल्युशन काय असू शकतं, बँकेला ऍट लास्ट काय ऑटोनॉमी हवी. सो हा प्रॉब्लेमचा जे या पर्टिक्युलर पॅराग्राफला जो परफेक्ट लाईन बसेल ती कोणती असेल बांधनो, फंक्शनल ऑटोनॉमी बँकेला हवी आहे. सो ते माझं थोडंसं परफेक्ट टायटल जाईल. राईट आहे. चला, आय होप सगळे क्वेश्चन सॉल्व्ह झाले. बघा, ह्या पॅसेज तुमचा सॉल्व्ह करून देण्यामागचा उद्देश खूप सिंपल होता. कारण जर मी फक्त डायरेक्ट तुम्हाला आरसीची थेरी दिली असते रिडिंग कम्प्रिहेन्शनची, तर ती एवढी वर्कआउट झाली नसते.
सो जर कुठेतरी वर्कआउट व्हायचे असेल तर पॅसेज मला हँडल करून तुम्हाला दाखवाच लागणार होता. सो मी एक प्रयत्न केलाय, छोटासा प्रयत्न केलाय पॅसेज कसा हँडल करावा. आता एक्झामला पॅसेज कसा येऊ द्या, तुमचा सिंपल अप्रोच असला पाहिजे की मला कमीत कमी वेळेत जास्तीत जास्त मार्क्स कसे घेता येतील. जर ते तुमचा जर अप्रोच फुलफिल झाला ना, मग पॅसेजला जास्त वेळ घालू नका. कारण पॅसेजला तुम्ही जितका वेळ घालता तितका कमी आहे, आणि मार्क्स तर मग बाकीच्या ठिकाणी तुमचे मार्क्स जाणार, बाकी काहीच नाही. ठीक आहे. आय होप तुम्हाला अप्रोच आवडला असेल. व्हिडिओ जर आवडला असेल तर आपल्या मित्रमैत्रिणीबरोबर नक्की शेअर करा. व्हिडिओ लाईक करायला बिलकुल विसरू नका, कारण तुम्ही जितके लाईक्स करणार तितके जास्तीत जास्त मुलांपर्यंत व्हिडिओ जातो. ठीक आहे. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये भेटूया नवीन आणखी इंग्लिशचे काही राहिलेले कॉन्सेप्ट घेऊन. तोपर्यंत काळजी घ्या, प्रॅक्टिस करत राहा. बाय.